नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. रुद्र म्हणतो, आबासाहेब, मी म्हणतो म्हणून नाही, तुम्हाला तुमच्या वागण्याचा पश्चाताप झाला असेल ना, तरच आईसाहेबांची माफी मागा. तेव्हा रुद्रच्या बोलण्यामुळे नागेश्वरचा नाईलाज होतो आणि तो म्हणतो की अहो चिरंजीव, आम्ही उगाच का बोलतोय, बरं जाऊ देत. आणि तो वासंतीसमोर जाऊन चक्क हात जोडतो आणि म्हणतो, मालकीनबाई, हे बघा, आजपर्यंत आम्ही जे काही वागलो ना त्याबद्दल आम्हाला माफ करा. वासंतीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. ती काही बोलणार तितक्यात नागेश्वर म्हणतो, अहो तुम्ही काही बोलूच नका, तुम्ही फक्त एवढंच म्हणा की तुम्ही माफ केलं आम्हाला. वासंती घाबरतच म्हणते की हो, केलं माफ तुम्हाला. आता नागेश्वर रुद्रसमोर जातो आणि म्हणतो, चिरंजीव, आम्ही तुमचीसुद्धा माफी मागतो, पण तुम्ही असं घर सोडून जाऊ नका, आमचा खूप जीव आहे हो तुमच्यामध्ये. रुद्र म्हणतो, फक्त एवढ्याने होणार नाही, तुम्हाला वचन द्यावं लागेल की असं तुम्ही पुन्हा आईसाहेबांसोबत कधीही वागणार नाही. तेव्हा नागेश्वर कसलाही विचार करत नाही आणि त्याच्या हातावरती हात ठेवून म्हणतो की हो चिरंजीव, आम्ही वचन देतो तुम्हाला की यापुढे आम्ही तुमच्या आईसाहेबांशी वाईट वागताना तुम्हाला कधीच दिसणार नाही. तरीही रुद्र काही ऐकत नाही. म्हटल्यानंतर तो उर्वशीला खुणावतो आणि उर्वशी म्हणते, रुद्र, आता सोड न राग, कर ना आता तू सुद्धा माफ. गिरिजासुद्धा म्हणते की आबासाहेब, खूप मनापासून बोलताय तो, आता सोडा ना तुमचा राग आणि मोठ्या मनाने तुम्हीही माफ करा. रुद्रला आता सगळ्यांचंच म्हणणं पडतं आणि तो तिथून निघून जातो. आता नागेश्वर वासंतीसमोर येतो आणि म्हणतो, काय जास्त हवेत उडू नका, आम्ही चिरंजीवासमोर काय वचन दिलं नीट ऐकलंत ना तुम्ही. तुमच्याशी वाईट वागताना त्यांना कधीच आम्ही दिसणार नाही असं बोललो आहे आम्ही. म्हणजे याचा अर्थ असा नाही की आम्ही तुमच्याशी चांगलं वागू, वाईट वागणारच नाही. त्यामुळे आणि उर्वशी म्हणते, लायकीत राहायचं. तेव्हा वासंतीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता गिरिजा वासंतीकडे येते. गिरिजाला वासंती अतिशय प्रेमाने मिठी मारते. तिला खूप आनंद झाला असतो. गिरिजा, आज तू या घरामध्ये आल्यापासून सगळं काही चांगलं होतं आहे बघ. आज पहिल्यांदा रुद्रने एक आई म्हणून माझी बाजू घेतली. खरं तर मला कधीच वाटलं नव्हतं की हे माझी माफी मागतील, पण हे सगळं तुझ्यामुळे झालं. तू फक्त प्लॅन आखला नाहीस, तर तो वर्कसुद्धा केलास. गिरिजा म्हणते, आई, आपल्याला अजून खूप काही करायचं आहे, पण जे काही झालं ना त्यातून 2 गोष्टी तर नक्की साध्य झाल्या. आता नागेश्वर घोरपडे तुमच्याशी वागताना 10 वेळा विचार करतील आणि रुद्रसुद्धा नागेश्वर घोरपडेंवरती विश्वास ठेवायच्या अगोदर 10 वेळा विचार करतील. वासंतीला नागेश्वरचे शब्द आठवतात की तो तिच्याशी कधीच नीट वागणार नाही. तेव्हा वासंती मनातच म्हणते, आता हे कसेही वागले तरी पहिलेसारखी मी त्यांना घाबरणार नाही. नागेश्वर त्याच्या खोलीमध्ये येतो. तो प्रचंड चिडलेला असतो. आज आम्हाला आमच्याच हाताची लाज वाटते. आजवर ज्या बाईवरती हे हात उगारले, आज त्याच हाताने तिची माफी मागावी लागली. तितक्यात सुभानरावचा त्याला कॉल येतो. तो सुभानराववरतीच ओरडतो, काय झालं सुभानराव, आधीच आमचं डोकं तापलंय, आता तुम्ही कशाला फोन केला. तेव्हा सुभानराव म्हणतो, अहो साहेब, जरा ऐकून तरी घ्या, अहो ती देवकी सापडली ना आपल्याला. तेव्हा नागेश्वरला खूप मोठा धक्का बसतो. काय म्हणालात तुम्ही, देवकी सापडली, कुठं आहे ती. तेव्हा सुभानराव म्हणतो, कुठं म्हणजे काय, आपल्या गोडाऊनवरती. नागेश्वर म्हणतो, अहो तुम्ही तर ना आमच्या जखमेवरती मलम देण्याचंच काम केलं आहे. आता तो तोडक तिकडं जायला निघतो. तितक्यात उर्वशी येते आणि पुन्हा गिरिजावरती विश्वास ठेवू नका, रुद्रला तुमच्याबद्दल भडकवतीये असंच तिचा समज असतो आणि तेच घराने ती घेऊन येते. नागेश्वर म्हणतो, अहो दीदी, ते सगळं सोडा हो तुम्ही, ऐका, देवकी सापडली आहे. उर्वशीला खूप मोठा धक्का बसतो. काय, देवकी सापडली म्हणजे ती जिवंत होती आणि हे तुम्हाला माहिती होतं, तुम्ही आम्हाला सांगितलं नाही का, तुम्हाला सांगायचं नव्हतं. नागेश्वर म्हणतो, अहो दीदी, घरामध्ये काय काय चाललं होतं आणि त्या गोंधळामध्ये आम्ही विसरून गेलो. आम्ही स्वतः तिला पाहिलं होतं की ती जिवंत होती. आता इकडे वासंती विचार करते की आपण रुद्रला सांगायचं का की ती फाईल मीच बदलली होती, मग रुद्रला विश्वास बसेल ना. तेव्हा गिरिजा म्हणते, नाही आई, असं नाही करायचं, आपण थेट वार नाही करायचा. आत्ता कसं आपण जे काही केलं ते रुद्रला अगदी खरं वाटलं आणि नागेश्वर घोरपडेंना आपला संशयही नाही आला. तसंच करायचं. आपण इथून पुढे अशी खेळ खेळायची की ज्याचा आपल्यावरती कोणीही संशय घेतला नाही पाहिजे. पण त्याआधी आपल्याला देवकीला शोधायला हवं.
मी एक प्लॅन आखला आहे. ते जे गुरुजी आहेत ना, जे आपल्याला मंदिरामध्ये भेटले होते, त्यांनी सांगितले की त्या नेहमी तिथे येत होत्या. मग आपण त्यांना फोन करून सांगू, तर जेव्हा कधी तिथे येतील ना, आल्यानंतर आम्हाला कळवा म्हणून. म्हणजे आपण त्यांना लगेच शोधून काढू शकतो. पण आई, आपल्याला देवकींना नागेश्वर घोरपडेंच्या अगोदर शोधावं लागेल. आपल्या अगोदर त्यांनी देवकीपर्यंत पोहोचायला नको. वासंती म्हणते, अगं एका आईला लढायचं बळ देतेस तू. मग देवी आई तुझी इच्छा कशी काय अपूर्ण ठेवेल? देवी आई तुला नक्की यश देईल बघ. आता नागेश्वरीकडे उर्वशीला म्हणतो, दीदी ते सगळं सोडा, पण तुम्हाला कळालं आहे का? ती देवकी जिवंत आहे. म्हणजे आपल्याला त्या वारसदार मुलीचा पत्ताही कळेल. आणि एकदा का ती पोरगी कोण आहे हे आपल्याला कळालं ना, तर मग देवकी आणि तिच्या पाठोपाठ तिची पोरगी दोघींनाही आपण संपून टाकायचं. उर्वशीशी बोलून तो गोडाऊनमध्ये जायला निघतो. उर्वशी मनात विचार करते की आता खरी मजा येईल. म्हणजे दादासाहेब त्या मायलेकींना मारतील आणि मी त्या प्रभासचा शेवट करेल. आता इकडे नागेश्वर गोडाऊनला येतो आणि त्याच्या सवयीप्रमाणे सावज हरणी सावज ग असं गाणं म्हणत येत असतो. आता तो प्रचंड आनंदामध्ये असतो. बांधून ठेवलेल्या त्या बाईला तो म्हणतो, काय गे देवकी, अगं किती दिवस आता हा लपंडाव खेळणार आहेस आमच्याशी? किती वर्ष झाले. आता सोड बघ तो लपंडावाचा खेळ. आता सांग मला की तू तुझ्या पोरीला कुठं लपून ठेवलं आहेस? तेव्हा त्या बाईच्या चेहऱ्यावरती पदर असतो. ती खूप घाबरत असते. नागेश्वर म्हणतो, अगं घाबरू नकोस, तुला काही आत्ता मारणार नाही आहे मी. पहिले तुझ्याकडून त्या पोरीचा पत्ता शोधणार. त्या पोरीला शोधलं की मग आपण छापाकाटा खेळूयात आणि मग ठरवू अगोदर तुला मारायचं की तिला मारायचं. आता बोलता बोलता तो त्या बाईचा पदर काढतो आणि समोर पाहतो तर ती देवकी नसून दुसरीच कोणीतरी बाई असते. ती घाबरतच म्हणते की सोडा मला, मला कशाला बांधून ठेवलं इथे? आता नागेश्वर तर खूप आश्चर्यचकित होतो आणि सुभानरावच्या एक सणसणीत कानामागं मारतो. अहो सुभानराव, काय हे? कोणाला आणलं तुम्ही उचलून? सुभानराव म्हणतो, अहो देवकीला विचारा, तिचं नाव देवकी आहे. नागेश्वर त्याच्या माणसांना सांगतो की सोडा त्या बाईला आणि जिथून आणली तिथे नेऊन सोडा. आणि सुभानरावला म्हणतो, अहो एकदा बघायचं तरी, नुसतं नावात काय लिहिलं आहे? तुम्ही त्या दिवशी समोर बसले होते ना, मग त्या बाईचा चेहरा नाही बघितला तुम्ही? सुभानराव म्हणतो, नाही ना, त्या दिवशी दिसलंच नाही. आता नागेश्वरचा चांगलाच पोपट झालेला असतो. इकडे गिरिजा आणि वासंती दोघीही शिवलिंगाची पूजा करत असतात. तेव्हा वासंती सांगते की गावामध्ये पूजेचा मान असतो यांचा आजच्या दिवशी. आणि मग ते दोघी म्हणजे उर्वशी आणि नागेश्वर दोघेच मंदिरामध्ये पूजा करायला जातात. म्हणजे इतके वर्ष तेही मला कधी म्हटले नाही की तू चल, आणि मीही कधी म्हटलं नाही की मी येते म्हणून. तेव्हा गिरिजाला जरा आश्चर्यच वाटतं. म्हणजे बायकोचा मान त्यांनी चार चौघामध्ये वासंतीला कधी दिलेलाच नसतो. आता वासंती तुळशीला पाणी घालायचं म्हणून उठते आणि मागे नागेश्वरला जाऊन धडकते. त्याच्या कुर्त्यावरती सगळं पाणी सांडतं आणि तो प्रचंड तिच्यावरती रागावतो, पण लगेच शब्दही फिरवतो. उर्वशी वासंतीला म्हणते, काय गे, डोळे फुटलेत का तुझे? अक्कल नाही आहे का नीट चालायचं? कारण आता दादासाहेबांना बाहेर जायचं होतं. या अशा अवतारात ते बाहेर जातील का? नागेश्वरनी त्याचा राग चांगलाच आवरलेला असतो. तेव्हा नागेश्वर वासंतीला म्हणतो, राहू द्या राहू द्या, अहो तुम्ही काय करू नका हो. आणि दीदी जरा तुमचा राग आवरा, आम्ही सांगतोय ना. तितक्यात रुद्र तिथं आलेला असतो आणि रुद्राला पाहून नागेश्वर चांगलाच गडबडलेला असतो आणि सफाई द्यायचा प्रयत्न करतो. रुद्र म्हणतो, खरं सांगा आबासाहेब, तुम्हाला राग आला होता ना? तेव्हा नागेश्वर म्हणतो, हां, खोटं नाही सांगणार आम्ही तुम्हाला. आता इतक्या वर्षाची सवय आहे ना, सहजासहजी कशी जाईल ती? पण आम्ही तुम्हाला वचन दिलं आहे ना, त्या वचनासाठी आम्ही आमचा राग कमी केला की नाही? नागेश्वर उर्वशीला म्हणतो, आत्या तू सुद्धा तुझा जर राग कमी केलास ना तर मला खूप आवडेल. आणि उर्वशी रागातच तिथून निघून जाते. आता इकडे NGOमध्ये सावी मुलांना डान्स शिकवत असते आणि डान्स पूर्ण झाल्यानंतर मुलंही सुद्धा खूप खुश असतात. तितक्यात रुद्र तिथे येतो आणि विचारतो, अरे वा, झाली का सावी डान्सची प्रॅक्टिस करून? पण सावी काही तिच्याशी नीट बोलत नाही. मला दिलेलं काम मी व्यवस्थितपणे पूर्ण करते आणि माझ्या कामाचे अपडेट देणं मी कुणालाही गरजेचं समजत नाही. आणि आता ती उद्धटपणे बोलून तिथून निघून जाते. आता या गोष्टीचा गिरिजाला खूप राग आलेला असतो. ती मनात विचार करते, सावीची हिंमत कशी झाली
यांच्याशी असं बोलायची आणि ती सावीच्या पाठोपाठ निघून जाते. सावीला थांबवते आणि म्हणते, सावी तुझी हिंमत कशी झाली गं रुद्रशी अशी बोलायची? ही NGO जी संस्था आहे ना ती माझ्या नवऱ्याची आहे आणि माझा नवरा तिला सांभाळतो. त्यामुळे इथून पुढे रुद्रशी या भाषेत बोललेलं मी खपवून घेणार नाही. तर प्रेक्षकांनो, येणारे भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.